चिंचपोकळीच्या चिंतामणी या गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये तिथे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आहेत। मनश्री, तिथलं संपूर्ण वर्णन आणि त्याचबरोबर गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर काय नेमके भाव दिसतायत याचं वर्णन करणार आहेत आणि आपण त्याचं संपूर्ण दृश्य पाहणार आहोत। मनश्री, धन्यवाद प्राची आणि श्वेता। खरं तर आज फील्डवरचं वातावरण खूप वेगळं आहे। मी सध्या आलेली आहे चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आणि गेले अनेक दिवस म्हणजे गेले 10 दिवसांच्या आधीपासूनच खरं तर चिंतामणीची आज सर्वांना लागून राहिलेली असते। खास करून तरुणाईची गर्दी माझ्या मागच्या या बाप्पाला बघण्यासाठी इथे चिंचपोकळीत येते। 100 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त परंपरा आहे या मंडळाची आणि यंदाचं वर्ष हे 106वं वर्ष आहे आणि मागचा बाप्पा तुम्ही बघताय अगदी शुभ्र रंगात न्हायलेला हा बाप्पा आहे आणि तरुणाईचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा हा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे। आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की आज फील्डवरचं वातावरण अतिशय वेगळं आहे। एकीकडे बाप्पाला निरोप देण्याची हुरहुर तर आहेच, सोबतच ढोल ताशांचा गजर आहे, उत्साह सुद्धा अमाप आहे आणि सोबतीला मुसळधार पाऊस सुद्धा आहे। त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी मुंबईकरांना जेव्हा गिरगाव चौपाटीवर किंवा दादर चौपाटीवर बाप्पाला निरोप द्यायला जायचं असेल तेव्हा अर्थातच या मुसळधार पावसाच्या सोबतीनंच जावं लागणार आहे। सध्या चिंचपोकळीच्या चिंतामणीची जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती थोड्याच वेळात सुरू होईल, इथली सुद्धा आरती होईल। मात्र सध्याच्या घडीला आपण बघितलं की मुंबईच्या राजाची आरती ही संपन्न झालेली आहे। लालबागचा राजा सुद्धा आता मार्गस्थ होणार आहे आणि अनेक ठिकाणचे अनेक राजे आज आपण आपल्या झी24 तासच्या स्क्रीनवरती बघणार आहोत। विशेषतः आपण आढावा घेणार आहोत ते म्हणजे पुणे, मुंबई आणि नागपूर मधल्या गणेशोत्सव या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांचा। त्याच्यामुळे ढोल ताशांचा गजर असणार आहे आणि गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सुद्धा सांगणं, असं सुद्धा साकडं गणपती बाप्पाच्या चरणी अर्थातच असणार आहे।